आता निवडणुकीत ईव्हीएम नाही, ईव्हीएमला ब्रेक, मतदान पत्रिकेचा वापर. निवडणुकीत मतपत्रिका पॅटर्न. ईव्हीएम हॅक होतं की नाही हा वाद प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असतो. धुळे सोलापूर मार्गावर तर ईव्हीएमच्या विरोधात रस्त्यावर उतरून जाळपोळ करण्यात आली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ईव्हीएम वर बंदी घालण्याची मागणी करत राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात काही जण घुसले होते. राजाचा जीव ज्यापर्यंत पोटात अडकलेला असतो, या सत्ताधाऱ्यांचा जीव ईव्हीएम मध्ये अडकलेला आहे आणि कुठलीही लोकशाही या राज्यामध्ये जिवंत राहिलेली नाहीये. एकूणच ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असतानाच शेजारील राज्यात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्नाटकात ईव्हीएमच्या या वादावर फुल स्टॉप लावण्यात आलाय. मुंबई महापालिकेपेक्षा मोठ्या असणाऱ्या बंगळुरू महापालिकेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळानं सप्टेंबर 2025 मध्ये स्थानिक निवडणुकांसाठी मतपत्रिका वापरण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाला केली होती. सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर अखेर ईव्हीएमला आउट करून मतपत्रिकेला इन करण्यात आलंय. कर्नाटकचे राज्य निवडणूक आयुक्त GS संग्रे यांनी स्वतः या संदर्भात घोषणा केली. त्यामुळे 25 मे नंतर बंगळुरू प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या 5 नगर परिषदांच्या निवडणुका या मतपत्रिकांद्वारे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या उत्सवात राजकीय पक्षांच्या मताला किंमत देत निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. आता मतपत्रिकेद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांची पारदर्शीपणे अंमलबजावणी होणं ही तेवढंच महत्वाचं आहे.